एकदा कैलासावर भगवान शंकर आपल्या सर्वांगाला भस्म लावत होते. त्या भस्मात अचानक एक खडा आला. तो खडा बाजूला ठेवला, पण त्यातून एका राक्षसाचा जन्म झाला. राक्षस म्हणाला, मी आपला सेवक आहे, मला सांगा आता मी आपली काय सेवा करू. शंकर म्हणाले, तू भस्मातून निर्माण झाला आहेस, त्यामुळे तुझे नाव भस्मासूर असेल आणि तू मला नित्य नवे चिताभस्म आणून देत जा. शंकरांच्या म्हणण्यानुसार भस्मासूर दररोज चिताभस्म आणून देत असे. पण खरोखरच यश, संपत्ती, कीर्ती, ज्ञान, औदार्य, वैराग्य असे सर्व गुण एके ठिकाणी राहूच शकत नाहीत. परंतु आपल्या सर्वांच्या प्रिय महादेवाजवळ मात्र ते सर्व गुण एकत्र राहत आहेत. भस्मासूर नित्याने नवे चिताभस्म आणत असे आणि त्याचा त्याला अहंकार झाला. त्याच्या मनात असुरी विचार येऊ लागले.